विद्यार्थी मित्रांनो, दिवस रात्र अभ्यास करून तुम्ही सीईटी मध्ये चांगला स्कोर केलाय, बरोबर आहे. पण त्याच वेळेस तुम्ही काय बघताय की नीट सारख्या पेपरमध्ये पेपर फुटला. आणि कुणी फोडलाय? अटक कुठल्या पालकाला झाली की तो डॉक्टर आहे. लातूर मधून एका डॉक्टरला अटक झाली. डॉक्टर साहेब, ऑलरेडी तुमच्याकडे हॉस्पिटल आहे, करोडो रुपये कमवताय तुम्ही, आणि तुमच्या मुलाला डॉक्टर करायचंय. अरे शिकवा ना त्याला प्रायव्हेट कॉलेजमधून, फी भरू शकताय तुम्ही. तरी तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज कॉलेज पाहिजे. मग मी काय म्हणतोय, कसला हा प्रकार आहे? मग मला काय वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय, फक्त नीट मध्ये या गोष्टी घडतायत? नाही, सीईटी सेल वरती सुद्धा डाऊट आहे. लास्ट इयर युट्यूबवर कितीतरी चांगले चॅनल्स आहेत, त्यांनी प्रयत्न केले होते की ही गोष्ट सांगण्याचा. कोणती गोष्ट? की 10वी जो मुलगा फेल आहे 10वी, ज्याला कमी मार्क पडलेत, अगदी काठावर पास झालेला मुलगा सीईटी मध्ये 99.9 कसा आणू शकतो? त्याला उभा करा आमच्या समोर, आम्ही 4 प्रश्न विचारतो. क्रॉस चेक व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, बिहारमध्ये या गोष्टी सर्रास घडतात. पैसा फेका आणि ज्या रिझल्ट तुम्हाला पाहिजे तो. मी तुम्हाला सांगतो, या गोष्टी कधी थांबणार? बरं, हे पालकांची चूक आहे? नाही, हे कोण आहेत? ही भ्रष्ट लोक आहेत. ऑलरेडी ही प्रचंड पैसेवाले लोक आहेत, यांना रिझल्ट विकत घ्यायचं माहिती आहे. मी तुम्हाला सांगू का, कशासाठी यांना या गोष्टी हव्यात? ऑलरेडी आहे ना करोडो रुपये, जगा ना तुमचं आयुष्य. तुम्ही गोरगरीब विद्यार्थ्यांवर अन्याय करताय. मी तुम्हाला सांगू का, विथ प्रूफ मी बोलणार आहे थोडंसं आज. आणि या वर्षी जर असं झालं, सीईटी सेल मध्ये असं झालं, तर मी तुम्हाला सांगतो, आता मी गेल्या वर्षीची ना जी काही मेरिट लिस्ट आहे ना, आहे वेबसाईटवर अवेलेबल, सगळ्यांच्याकडे आहे. माझ्याकडे आहे. तुम्हाला पाहिजे असेल मागा, आमच्या नंबरवर कॉल करा, लिस्ट मागून घ्या, चेक करा. आणि मी तुम्हाला सांगतो, ही जी 99.9 वाली मुलं आहेत ना, कुठं जाणार आहेत रे? सीओपी जाणार आहेत ना, विजेटी जाणार ना, तिथून काढूया ना फर्स्ट सेमचा रिझल्ट, त्यांचा फर्स्ट इयरचा रिझल्ट काढूया ना. मी माझ्या सीओपी मधल्या टॉपर्सना विचारलंय, त्यांनी सांगितलं अशी बरीचशी मुलं आहेत 25-30 की ज्यांचा पॉइंटर 1, 2, 2.5 आहे. म्हणजे फेल आहेत सगळ्या विषयात मुलं. म्हणजे रिझल्ट विकत घेऊन पुढे गेलाय ना तुम्ही, पुढे नाही टिकला तुम्ही. फर्स्ट इयर मध्ये जाऊन दाखवा सीओपीतून. आज सीओपी पालकांना मला तेच सांगायचंय. लास्ट इयर एक व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग, ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालं होतं म्हणूया आपण. त्या पालकांना त्या एजंटचा फोन आला होता. 15 लाख भरा, 15 लाख भरा, तुम्हाला 100% देतो. किती लाख भरायचे? 15 लाखाला 100%. ते पालक म्हणत होते, काय कशासाठी? मग तो एजंट सांगत होता, अहो तुम्ही 15 लाख भरले की नाही, की तुम्हाला सीओपी सारखं कॉलेज मिळेल, तिथं प्लेसमेंट जबरदस्त होतात. अहो प्लेसमेंटला तुमचे 12वीचे मार्क तर क्लिअर पाहिजेत ना. मी तुमच्या बरोबर ती मेरिट लिस्ट आता लगेच शेअर करणार आहे आणि शॉकिंग दाखवणार आहे तुम्हाला. हे 100% मुलं आहेत. 99.99 म्हणजे 100च आहे तो. आता शॉकिंग बघा, की मॅथ्स मध्ये 50 मार्क आहेत एसएससी ला. ओके, असू दे, केला नसेल, आजारी असेल, समजू शकतोय मी, काही हरकत नाही. इकडं मात्र सीईटीला मॅथ्स मध्ये 100%च्या मुलाला, 100% सीईटी मध्ये जो मुलगा आणतोय मॅथ्स मध्ये, त्याला बोर्डाच्या मॅथ्स मध्ये 60च मार्क कसे मिळाले? का? जेई लेवलचे क्वेश्चन जो सॉल्व्ह करतोय, जेई लेवलचे क्वेश्चन, त्याला 60च मार्क कसे काय? त्यातले 20 मार्क कॉलेजने दिलेत, म्हणजे 40 मार्क पडले का? असू दे, काही हरकत नाही. इकडे सुद्धा 100%च्या मुलाला मॅथ्स मध्ये फक्त 54 मार्क आहेत, फिजिक्स मध्ये फक्त 43. फिजिक्स मध्ये 43 आहेत ना, त्यातले 30 मार्क कॉलेजने दिलेत. मग हे 43 मार्क असणारा मुलगा फिजिक्स मध्ये 99.99, अरे 18 तास अभ्यास करणाऱ्या मुलांचा एवढा स्कोर नाही झाला. खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिन्सिअर मुलं होती, प्रचंड अभ्यास करणारी मुलं होती. सगळ्यांचा स्कोर 100% येत नाहीत. 99.2. आता माझ्याकडे पुण्यातला एक पार्थ शाह होता, किती अभ्यास करायचा, 99.4 मिळाले. अरे किती ब्रिलियंट होता. मग मला सांगा, त्यांच्यासारख्या मुलांना हा अन्याय होतो इथं. आणि तो एक उदाहरण नाव घेतलं मी. कितीतरी मुलं आहेत की जे दिवसभर 2-2 वर्षांनी अभ्यास केलाय, 2-2 वर्ष. सगळ्यात शॉकिंग, ज्या मुलाला, बघा मी काय सांगतोय, एसएससी मध्ये मॅथ्स मध्ये 33 मार्क होते, 22 मार्क होते. ही मी तयार केलेली नाहीये. मुलांची नावं मी घेतली नाहीत, तुम्ही मेरिट लिस्ट मध्ये चेक करा, की 22 मार्क, 33 मार्क असणाऱ्या मुलाला जर 99 येत असतील, तर ही काय जादू आहे? कोणता क्लास लावला होता आम्हाला सांगा. हो, 10वीला ज्या मुलाला 22 मार्क आहेत मॅथ्स मध्ये, तो सीईटी मध्ये एवढे पाडतोय. अरे पण तो बोर्डाला कसं काय 33 वर अडकलाय? हे काय प्रकार आहे? हा काय प्रकार आहे मेरिट लिस्ट मध्ये? 33-35 ला पास असतं ना. मग हे ग्रेस मार्क मिळून पास झालेली मुलं आहेत का? काय विचारायचं मला, कळालं का तुम्हाला? समजलं का तुम्हाला? की 10वीला मॅथ्स मध्ये 22 मार्क, बोर्डाला 33 मार्क, त्यातले 20 मार्क तर कॉलेज दिलेत. पण इकडं 99.9 फिजिक्स मध्ये 99.99 बाप रे.
एवढा स्कोर, एवढा स्कोर. अरे हे सगळं चुकीचं चाललंय. बरं या विषयावर मी आता थोडंसं बोलतो बरं का. एक शिक्षण क्षेत्र ना, मी सांगतो फार वेगळ्या दिशेने चाललंय. आता सुरुवात करतो आमच्या काळापासून. आमच्या काळापासून. आमच्या काळात सुद्धा असे प्रकार घडलेत. कुठले घडलेत मी तुम्हाला सांगतो. मला आठवतंय. आमच्या काळात 10वीचा रिझल्टच ना 40-50% असायचा. म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त मुलं फेल व्हायचे. मग त्यावेळेस डमी स्टुडंट एखादा हुशार मुलगा असेल ना, दुसऱ्या मुलाच्या पेपरला बसायचा. होय. ते सीट वगैरे सगळं चेंज करून. आता सगळे ऍडव्हान्स झाले. आता डायरेक्टली पेपरच फोडतात म्हणूया आपण. डायरेक्ट रिझल्टच चेंज म्हणूया आपण. पण त्या काळात तसं होतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कॉप्याचे प्रकार तर सर्रास सुरूच असतात ते जाऊ दे म्हणूया आपण. त्याच्यापेक्षाही शॉकिंग हे आहे रे बाळांनो. डायरेक्ट रिझल्टच चेंज होतोय. तुम्ही जर पैसे भरून रिझल्ट चेंज करू शकत असाल तरी 2 वर्ष अभ्यास करणाऱ्या मुलांवर अन्याय आहे प्रचंड. मग या वर्षी मी तुम्हाला सांगतो आता फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट लागेल. मेरिट लिस्ट पण लागणार आहे. खूप लक्ष ठेवावं लागणार आहे आपल्याला. खूप लक्ष. हे प्रकार पुढं आलेच पाहिजेत लक्षात घ्या. हे उघडकीस आलं पाहिजे. 22 एवढे मार्क असणाऱ्या मुलांना एवढे सेटायला पडतात. जर असतील मुलं खरोखर हजारो मुलांचं कल्याण करा. सांगा तुम्ही आम्हाला अभ्यास कसा केला होता ते. तुम्ही बोला अभ्यास कसा केला होता ते. आता मी तुम्हाला क्लिअरली सांगतो लक्षात घ्या. 1-2 उदाहरण असतील तर हो म्हणूया आपण. 1-2 नाही हो. ही जी मेरिट लिस्ट आहे ना, बघा ही मेरिट लिस्ट आहे. आपण शांतपणे जर गेलो ना, आपण फक्त ना तिसऱ्या कॉलमवर मॅथ्स आहे. तिसऱ्या कॉलमवर मॅथ्स आहे ते चेक केलं ना, 60 मार्क आहेत मॅथ्स मध्ये. 60 मार्क आहेत 99 पर्सेंटाईल. ओके खाली जाऊ. 53 मार्क आहेत 99 पर्सेंटाईल. 22 मार्क आता बघितलं 99. 10वीला 42 मार्क पडलेत मॅथ्स मध्ये 99 पर्सेंटाईल. 76 मार्काला एक वेळ मान्य करेन. चला ठीक आहे. बघा इथं 100 पैकी 100 मार्क असणारी मुलं आहेत. त्यांचं खरंच अभिनंदन आहे. खूप छान आहे. पण इथं जरा शोधायला बघा 100 मार्क असणारी मुलं आहेत. त्यांचं पर्सेंटेज कमी. पण तो 22 वाला वरती गेला ना. 22 वाला यांच्या सगळ्यांच्या पुढे गेला ना. मी तुम्हाला सांगतो हे शोधत राहिलो ना आपण तर खूप प्रकार सापडणार आहे. तर लक्षात घ्या. 38 मार्क आहेत मॅथ्स मध्ये. 99.94 मॅथ्स मध्ये पर्सेंटाईल. 10वीला 38 मार्क असणारा मुलगा एवढ्या पुढं. मग हे सीईटी सेलनं गेल्या वर्षी सीईटी सेलने स्पष्टीकरण दिलेलं आहे गेल्या वर्षी की त्यांचं म्हणणं आहे की सीईटीची एक्झाम बोर्डची एक्झाम वेगळी आहे दोघांची. अरे नाही वेगळी. आहे वेगळी मला मान्य पण अभ्यास सेमच आहे. सीईटीत चांगले मार्क पडणारा मुलगा बोर्डाला एवढा खाली येऊ शकत नाही हे लक्षात घ्या. आणि एवढं कसं लक्षात येत नाही सीईटी सेलच्या. माझं काय म्हणणं आहे असे प्रकार रोखले पाहिजेत. रोखले पाहिजेतच लक्षात घ्या. आता काय सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला आता हे कोणी रोखणार आहे आपण रोखणार आहे. जर तुम्हाला असा कोणाचा कॉल येत असेल तर त्याला बळी पडू नका. काय असल्या 15 लाख रुपये घेऊन प्लीज पुढे नाही टिकत मुलं ती. नाही टिकत. पण थांबा ना आमच्याकडे पैसेच पैसे आहे. आम्ही 10 सीईटीचा रिझल्ट विकत घेऊ शकतो तर इंजिनिअरिंग का मॅनेज करणार नाही. करा ना. आम्ही 3 इडियट पिक्चर बघितलाय. तुम्ही पण बघितलाय. तो जो रणछोडदा छानछड आहे ना आमिर खान म्हणूया आपण ठीक आहे. ऍक्च्युली ना लक्षात घ्या तो नसतोच. तो डमीच आहे तो सुद्धा. तो जो अति श्रीमंत जो रोड कॉन्ट्रॅक्ट घेणारा तो काय त्याचं नाव त्या हिरोचं नाव मला माहित नाही बरं का लक्षात घ्या. पण तो जो आहे त्याचा डमी स्टुडंट म्हणून इकडे आलेला असतोय ना. त्याच्या मालकाने त्याला इकडे पाठवलेला असते ना तोच प्रकार आहे लक्षात घ्या. हे काय भयानक आहे लक्षात घ्या. आणि या वर्षी मात्र आपल्याला यांच्या रिझल्टवर लक्ष ठेवायचंच आहे. 10वीला 50 मार्क आहेत. सीईटीला 99 पर्सेंटाईल. ओके. बाकीचं नाही रे बाळांनो हे टॉप मध्येच आहेत सगळे. ऑब्विसली लक्षात घ्या. इतकी हवा आहे ना ह्या लोकांची पेपर फोडणाऱ्या लोकांची. नीट मध्ये बिहारमध्ये का राजस्थानमध्ये एका वर्गाला 720 पैकी 720 मार्क पडले होते. अरे हावऱ्यानं थोडे तरी मार्क सोडा ना. एक सुद्धा मार्क सोडला नाही. बघितलं का 720 पैकी 720. हा प्रकार तसाच आहे. आम्ही पैसे भरतो 100 पर्सेंटाईल पाहिजे. जसं खाली जातोय तसं बघा 10वीला 49 मार्क आहेत 99 पर्सेंटाईल. ओके. म्हणजे शक्यतो मी तुम्हाला सांगतो आता आपल्याला सगळे चांगलीच मुलं दिसतात बघा 99 अशी मुलं दिसत आहेत. 10वीला मॅथ्स असणारी 99 100 हे टॉपरच आहे तो. नो डाऊट हे टॉपर आहे तो. नो डाऊट 99 मार्क आहेत. पण आता नाही तर खाली तुम्हाला फ्रॉड असलेली मुलं सापडणं कठीण आहे असं मला वाटतंय. शब्द मी वापरलाय डायरेक्टली फ्रॉड म्हणून लक्षात घ्या. पण हे संशयास्पद होतं गेल्या वर्षी. गेले 2-3 वर्ष मी सांगू का तुम्हाला मी आता कुणाचं नाव घेत नाही. पण बेस्ट युट्यूब चॅनल आहे त्यांच्या मी कॉन्टॅक्टमध्ये आहे. ओके त्यांचं पण हेच म्हणणं आहे. हे 4 वर्षापासून चाललंय. 4 वर्षापासून हे बघतायत. प्रत्येक जण ऑब्झर्व्ह करतायत लक्षात घ्या. पण या वर्षी नीटवाल्यांची जशी वाट लावली ना लक्षात घ्या तशी वाट लावलीच पाहिजे. हे जे आहेत ना लोक यांच्यावर वर्षभर लक्ष ठेवलं पाहिजे. होय. नीटवाल्यांचं कसं झालं की 19 पासून जे टॉपर आहेत त्यांची तर चौकशी होणार आहे. ओके आरसीसीला जे होते त्यांची जाम चौकशी होणार आहे. सांगू का सगळे दोषी नाहीयेत यात.
खूप प्रामाणिक मुलं आहेत. कष्ट घेऊन मार्क पडलेली पण मुलं आहेत. पण म्हणतो ना, ओल्याबरोबर सुकं नाही, सुक्याबरोबर ओले पण जळते. ओके. तसं तर भरडले जाणार आहेत मुलं ह्या पेपर फुटीमुळं. मुलांच्या भावनांशी खेळलं जातंय. आता बघा खाली गेलं तसं नाही रे. बघा 10वी 100 मार्क असणाऱ्या मुलाची रँक किती खाली आली. किती खाली आपण 4-5 पेजेस चेंज केले. 100 पैकी 100 आणि ज्यांना 20, 22, 33 मार्क आहेत मॅथ्समध्ये फेल आहेत मुलं. कंबाईन पास केलेत. ग्रेस मार्क मिळून 10वी पास झाले. 10वी ती मुलं 100% कडे गेलेत. ग्रेस मार्क मिळवणारी मुलं गेलेत 199.99 पर्सेंटाईल. दिसतंय ना तुम्हाला? मग आता बाळांनो, काय यातनं काय करायचं? मी तुम्हाला सांगतो लक्ष ठेवायचं. हा वेट अँड वॉच म्हणूया आपण. ह्या वर्षी पण मेरिट लिस्ट येणार आहे. हां आणि तिला एक्सपोज करावंच लागणार आहे लक्षात घ्या. हो तुम्ही आपण मिळून. पण मी काय म्हणलंय? आपण प्रामाणिक राहूया ना. आपण ह्या गोष्टीत पडायचंच नाही. जर असं कुणीच त्यांना सपोर्ट मिळाला तर कुणाला विकणार आहेत पेपर ते किंवा काय करणार आहेत सांगा बघू. आता ऑनलाईन एक्झाम ही बेस्ट असते मान्य करतो मी. पण ऑनलाईन मध्ये पण असा झोल होतोय ना डायरेक्टली. तुमचा रिझल्टच चेंज झाला तर काय? काय हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो, मला तुम्हाला सांगायचंय, तुम्ही अलर्ट कुठं राहा माहितीये का? जर मेरिट लिस्ट झाली, हां, तुमच्या ओळखीचं स्टुडंट आहे. तुम्हाला माहिती आहे की शक्यच नाही त्याला 100% आहे. एक्सपोज करा ती गोष्ट लक्षात घ्या. होय, ते आलंच पाहिजे, प्रकार थांबले पाहिजेत. तर नेक्स्ट इयर नीटचा पेपर फोडताना, विकत घेताना सुद्धा पालक विचार करणार आहे. हां, कारण घेणाऱ्याला सुद्धा अटक झालेली आहे आणि सगळे पैसेवाले आहेत. सगळे पैसेवाले आहेत. मी तुम्हाला सांगू का रे? न्यूज चॅनल आहे बरं का. बडे नावाचे चांगले विलास बडे चांगले रिपोर्टर आहेत. नाव माझं आडनाव मला माहिती आहे बरं का. त्यांच्या पॅनलवर एक व्यक्ती काय म्हणले माहितीये का? की जरा वेगळे म्हणले. त्यांचं म्हणणं होतं, की आता आर-सी-सीचे मोठे गावकरी सापडलेत. त्यांच्यामुळे त्यांचं म्हणणं होतं, की क्लासेसवाले. हां, क्लासेसवाले माफिया आहेत. ओके. मोठ्या लेव्हलला आहेत म्हणूया आपण. पण माझं काय म्हणणं आहे, ही वेळ काय येते मुलांच्यावर क्लास लावायची? जर आपण ग्राउंड लेव्हलला विचार केला, तर भरती प्रक्रिया, शिक्षक कोण होणार? शाळेत नोकरी कुणाला लागणार? पैसा असेल तर. ज्युनियर कॉलेजवर जॉब पाहिजे. 50-60 लाख भरावे लागतात. कसं गरीब मुलगा भरेल? टॅलेंट आहे, मग तो क्लासच काढणार ना. हां आणि तुमच्याकडे टॅलेंट असल्याशिवाय, ते टीचिंग स्किल असल्याशिवाय तुमचा क्लास चालू शकत नाही. हां, आमच्याकडे स्किल नाहीये, पण आम्हाला नोकरी पाहिजे. भरा पैसे, घ्या. मी तुम्हाला सांगतो, कितीतरी लोकं असे बघितलेत मी. आता नाव घेत नाही. काही शिकवत नाहीत शाळेत. फक्त इन्स्पेक्शनच्या वेळेस ना स्वतः अभ्यास करतात. का त्यांना स्वतःला काही येत नसते. निवांत राहतात. निवांत राहणारी लोकं आहेत. मुलांच्या भवितव्याशी इथे खेळलं जाते. मग सांगा भरतीतच पैसे भरून शिक्षक भरती केले जातात. मग क्लासशिवाय ऑप्शन उरतच नाही ना. आम्हाला पालकांना मुलांच्या भविष्याची काळजी आहे. का उगाच काहीच नाही. ठीक आहे ना, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मला असं आहे. असं नाही हो. प्रत्येक पालक मुलाला चांगलं देण्यासाठी धडपडतोय. पण ह्यात अशी जी काही लोकं आहेत, आता मी क्लिअरली सांगू का, अख्ख्या महाराष्ट्रातून टॉपर्स लातूरला जात होते. आर-सी-सी मध्येच जात होते किंवा आय-आय-बी हा एक ऑप्शन होता त्यांच्याकडे. आर-सी-सी हा टॉपचा क्लास होता. तुमच्याकडे टॉपर येतायत, तुमच्याकडे रिझल्ट आहे. मग हा प्रकार करायची गरजच नव्हती ना. सगळं चांगलं चाललं होतं. मुलांच्या मनात तुमच्याविषयी रिस्पेक्ट होता, आदर होता. क्षणात संपलं सगळं. मग यातून आपण काय शिकलो? मोह टाळायचा ॲट एनी कॉस्ट. कुठल्याही ट्रॅपमध्ये अडकायचंच नाही. प्रामाणिकपणा शेवटपर्यंत ठेवायचा लक्षात घ्या. 4 मार्क कमी पडू देत तुम्हाला काय बिघडतंय? 4 मार्क फसवून फसवून 100% मिळण्यापेक्षा 4 मार्क कमी फेल झालेलं एक वेळ चांगलं आहे. हां, पण प्रामाणिकपणा शेवटपर्यंत ठेवा. बरं, मग आता हा व्हिडिओ मी बनवलाय. ओके. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. आपल्याला अलर्ट राहायचंय. यावर्षी आपण सोडायचं नाहीये कोणाला लक्षात घ्या. असं गेले 4 वर्ष सहन केलं आपण. काही झालं नाही. तुम्हाला एक गंमत सांगू का लक्षात घ्या. या वर्षी पण सुथार नावाचे सर आहेत राजस्थानचे. त्यांनी हे काय म्हणूया आपण नीटचा पेपर फुटीचा घोटाळा उघडकीस आणला. सुथार आडनाव आहे. सुतार नाही सुथार राजस्थानी आहेत बरं का लक्षात घ्या किंवा सुतारच म्हणूया आपण. जेव्हा त्यांना तो गेस्ट पेपर मिळाला, ओके. आणि गेस्ट पेपर आणि नीटचा पेपर त्यांना सारखा वाटला. इमिडिएटली ते पोलिसात गेले. पोलिसांनी कंप्लेंट घेतली नाही. नाही. पोलिसांनी नाही कंप्लेंट घेतली. ते म्हणले एन कडे जावा. गेले. नशीब त्यांचे हात जोडून त्यांच्या मनापासून धन्यवाद, आभार मानतो मी म्हणजे धन्यवाद म्हणतोय त्यांना मी. त्यांनी हे उघडकीस आणलं. हां, उघडकीस आणलं हे गोष्टी. नाहीतर काय झालं असतं? मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. परवा मी जस्ट एक मीम बघितलं किंवा काय जोक बघितला म्हणूया आपण. बघा एखाद्या कोचिंग सेंटरचा ओनर असतो. तो आजारी असतो. त्याचं कुठलंतरी ऑपरेशन असतं. पण डॉक्टरला बघूनच त्याला घाम फुटतो. डॉक्टरला बघूनच त्याला घाम फुटतो. मग तो डॉक्टर विचारतो, "सर मी तुमचाच विद्यार्थी आहे. कशाला टेन्शन घेताय?" मग ते सर म्हणतात, "बेट्या तू माझा विद्यार्थी आहे हे म्हणूनच मला टेन्शन आलंय."
कळालं असेल तुम्हाला, कळालं असेल मला काय म्हणायचंय ते जोक मध्ये काय सांगण्यात आलं होतं. म्हणजे तू माझा स्टुडंट आहे म्हणजे ते सरांचं म्हणणं काय होतं, की अशाच कुठल्या गोष्टीतून तुला डॉक्टर आम्ही केला मला माहिती आहे. तू कसं म्हणजे बघितलं का? मग समाजात तर असे डॉक्टर येणार असतील, त्यांचं एकच टार्गेट असणार आहे पैसा. होय, पैसा दुसरं काही नाही लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, माझा गेल्या वर्षीचा टॉपर आहे ना, एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहे. एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहे. नीटची तयारी करतोय. ओके. मी तुम्हाला सांगतो, त्याच्या पालकांना मी एक वाक्य बोललो होतो, की मला असे डॉक्टर पाहिजेत समाजात. एकदम सिन्सिअर, छान, प्रामाणिक. आहेत आमच्या साताऱ्यात. मी तुम्हाला सांगतो, आमच्या साताऱ्यात आज देखील 3-4 डॉक्टर असे आहेत, की ₹10 ₹20 फी घेतात. त्यात पण त्यांच्याकडे जे असतात ना एम-आर-सी सॅम्पल असतात, ती त्या गरीब लोकांना देतात. आहेत. सगळ्यांनाच एकाच मापात मोजणं चुकीचं आहे. खूप चांगले डॉक्टर आहेत. पण ते आहेत तसेच ना. मला सांगा ते आयुष्यभर प्रामाणिक राहिले. हां, 4 पैसे कमी कमवले असतील. पण जगले ना छान. काय आहे ना सांगा, काय यांचं सगळं नुकसान झालं नाही. हजार कोटी असून देखील काय सगळं मातीला मिळालं लक्षात घ्या. तोंड दाखवायला जागा उरत नाही अशा गोष्टी. मी तुम्हाला सांगतो त्यामुळे तुम्ही अलर्ट राहायचंय. व्हिडिओ आता कदाचित झाला मोठा माझ्याकडून, पण एक आहे राग सगळ्यांच्या मनात. मी तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी सीसीटीव्ही चांगला निर्णय होता. कॉपीचं प्रमाण खूप कमी आलं. नाहीतर परीक्षेला कॉप्या घेऊन डायजेस्ट घेऊन बसणारी मुलं आहेत. मी तुम्हाला सांगतो एक मुलगा मला भेटला होता. आता विषय थोडासा असाच आहे. रिपीट करायचं होतं. त्यानं सांगितलं, "मी ह्या XYZ सेंटरला होतो. तिथं सर्रास कॉपी चालायची." मी म्हणलं, "मग तू का नाही केली?" मी म्हणलं, "सर केली. मी डायजेस्ट घेऊन बसलो होतो." म्हणलं, "मग कमी का मार्क पडले?" तो म्हणला, "तो प्रश्न कुठल्या धड्यातला हेच मला सापडलं नाही." म्हणजे बघितलं का लायकी या पोरांची सुद्धा लक्षात घ्या. कारण तुम्हाला ह्या असं का होतंय मी तुम्हाला सांगतो. आता काही क्लासेस सुद्धा पालकांना स्पष्टपणे सांगतात, "ह्या कॉलेजवर आपलं ऍडमिशन घेऊया." म्हणजे शिक्षण एका शहरात, कॉलेज दुसऱ्या शहरात. 2 महिन्यासाठी मुलं तिकडे पाठवायची. मग मुलं का तयार आहेत? पहिल्या दिवशी क्लासमध्ये सांगितलं जातं, की आपलं सेंटर मॅनेज केलेलं आहे. तुम्ही फक्त सीईटीवर फोकस ठेवा. बोर्डचं आम्ही बघून घेतो. अरे असं काय बघून घेतो? बोर्डचं केल्याशिवाय सीईटी होणार कसं काय? मला बोर्डचं केलं पाहिजे लक्षात घ्या. मग सीईटीचा विचार करायचा आहे आपल्याला. होय. बदला हा प्रकार डायरेक्टली एमसीक्यू सॉल्व्हिंग हा प्रकार नसतो. बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. म्हणजे मुद्दा लक्षात आला. मला सांगा जर मुलाला पहिल्या दिवशी कळालं, की आपला पेपर सेट आहे, तिकडे आपल्याला मिळणार आहे, कशाला अभ्यास करेल? बरं जर पालक म्हणून असे पेपर विकत घेऊन देणार असाल, 15 लाख भरून 100% मिळवत असाल, तर ते पोरगं पुढे काय अभ्यास करणार आहे? काय अपेक्षा ठेवायची त्याच्याकडनं? हे गोष्टी बंद होणार करायच्यात आपण आणि आपण मिळून प्रयत्न करायचा आहे. ऑल द बेस्ट.